नमस्कार मंडळी. अंकुर कंपनीची कीर्ती ही जी कपाशीच्या बियाण्यांची जात आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मी स्वतः कीर्ती या व्हेरायटीला 180 बोंड एका झाडाला मोजली आहे. सोडा मेन मुद्द्यावर येऊया. अंकुर कंपनीची कीर्ती ही व्हेरायटी लागवड किती अंतरावर करायला पाहिजे, कोणत्या जमिनीमध्ये लागवड करू शकतो, हिचं अंतर किती घ्यायचं, बोंडाचं वजन किती आहे, शिफारस कोणत्या राज्यासाठी ही व्हेरायटी आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेऊया. नमस्कार, मी राहुल शिंदे. बघा, अंकुर कंपनीची जी कीर्ती आहे या कीर्ती आपण लागवडीचं अंतर आहे 3x1, 3x2, 4x1, 4x1.5 या अंतरावर लागवड करू शकतो. बोंडांच्या वजनाचा विचार केला तर 5 ते 6 ग्रॅमचं बोंड आहे, मीडियम साईजचं बोंड आहे. परंतु ही व्हेरायटी अंकुर कंपनीकडे बोंडांची मालिका म्हणून प्रसिद्ध असलेली किंवा ओळखल्या जाणारी ही व्हेरायटी आहे. हिचं काही वैशिष्ट्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बोंडांची मालिका लागते, मी तुम्हाला सांगितलं. जवळजवळ जास्त संख्येने या व्हेरायटीला बोंड लागतात, त्यामुळे आपण ही व्हेरायटी लागवड करू शकतो. कोरडवाहू तसेच ओलीत या जमिनीसाठी जबरदस्त अशी ही व्हेरायटी आहे. कापूस वेचायला या व्हेरायटीचा सोपा आहे. रिफ्लॅक्स चांगला येतो. बघा, रिफ्लॅक्स चांगला येतो. हलक्या मध्यम जमिनीसाठी जबरदस्त आहे. अशा प्रकारे अंकुर कंपनीची ही कीर्ती या व्हेरायटीबद्दल थोडीशी माहिती होती. तुम्ही मागच्या वर्षी लागवड केली असेल, कारण भरपूर शेतकरी या व्हेरायटीची लागवड करतात, कारण व्हेरायटीच तशी आहे. तुम्ही जर लागवड केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला या व्हेरायटीचा कापूस किती झाला होता हे सुद्धा सांगा. त्याचप्रमाणे यावर्षी लागवड करणार आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर 5 शेतकरी ग्रुपमध्ये हा शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर व्हिडिओ बघत असेल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.